संभाजीनगरमध्ये पोलिसांच्या मुजोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। जाधव मंडी परिसरात खिचडी विकणाऱ्या एका तरुणाचा खिचडीचा पातेला पोलिसांनी थेट रस्त्यावर फेकण्याची घटना घडली आहे। या भागात रात्री उशिरापर्यंत शेतकरी पालेभाज्या विक्रीसाठी येत असल्याने छोट्या हॉटेल्समध्ये नाश्त्यासाठी अन्न तयार केलं जात होतं। मात्र रात्री हॉटेल सुरू का ठेवलं असा जाब विचारताना पोलिसांनी तयार होत असलेली खिचडी रस्त्यावर फेकून दिली। हा संपूर्ण प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे। शहरात अनेक मोठी हॉटेल्स रात्री उशिरापर्यंत सुरू असतानाही त्यांच्यावर कार्यवाही न होत असल्याचं आरोप यावेळी केला जात आहे। शेतकऱ्यांसाठी जेवण उपलब्ध करून देणाऱ्या छोट्या व्यावसायिकांवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। काय झालं का नेमकं दादा रात्री? त्यांनी गाडी लावली पोलीसवाल्यांनी समोर गाडी लावली। गाडी लावताना त्यांनी तिकडे गेलं पलीकडं, तिकडं खिचडीत गमीला फेकलं, तिकडे बघून फेकून दिलं। गाडीत बसला, सरळ गेला तिकडून, लगेच बाहेरून बाहेर टर्न मारला, सरळ गेला। तो रात्रीचा 12-12:30 टाइम असेल। काय केलं सगळ्या घाटीने पण येतात म्हणजे शेतकरी लागतं ना जेवायला, आम्हाला लागतं ना, आम्ही भाजीपाला घेतो ना, आम्हाला चहा पिणं पडते ना, असं आहे ना। मग शेतकरी काय खाईल? रात्री 10-11 वाजेपर्यंत मी येतो, मी आल्याला चहा पितो, चहाच्या नंतर किंवा 12-12:30-1 वाजला असं आली गाडी, पलीकडली खिचडी फेकली, इकडली खिचडी फेकली। अन्न हे परम लोकायला खायला लागतं। इकडे भोजे वाहत्या, कॅट वाहत्या, इथं आम्हाला लोक 100 त्यांना लागतं नाश्ता। ते काय घरी जाऊन नाश्ता जेवण करून नेऊ शकत, रात्री बेरात्री जाऊन सिटीत नाही जाऊ शकत। तिथून येत्या शहागणमधून, काही चौपाटीहून येत्या, काही कटिगेटून येत्या, काही इकडून येत्या, म्हणून हे पब्लिक येते। त्या कारणानं भाजीपाल्याला जागा लागते, त्यांना चहा पित्या, नाश्ता करत्या। मोबाईल कोण आणलं त्याच्यात रेकॉर्डिंग नाही बाबा रात्री? हे झालं साहेब, ते भगुन्याला लाता मारल्या, खिचडी खाली सांडून दिली आणि इथं मला सगळे शेतकरी ते बिचारे म्हणू लागले, तर मला जाऊ द्या, खाऊ द्या, आता ते पोलीसवाल्याचं काम आहे म्हणलं, बस एवढंच झालं। म्हणलं आता ते चालती म्हणलं पोलीसवाल्याची, म्हणून त्याच्यावर आपण त्याला आग्रह करीत नाही ज्यादा। काय केलं? काही नाही, आले धडाधडा भगुनी फेकले, लाता मारल्या खिचडीला सगळ्या ह्याच्या। बिचारे ते शेतकरी उभे राहिले लांब लांब जाऊन सनी। काय म्हणले शेतकरी म्हणे यार बाबा लाता मारल्या आणि खिचडी फेकून दिली आणि कशाला उगाच हे केलं म्हणे। माझं नाव विष्णू पटो, हा माझी झाटेल आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।